तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी भूमी बी इथंच आहे, मी पुत्र बी इथलाच आहे। मुंडेवाडी या ठिकाणी मला एक 5-6 एकर जमीन आहे। मी लोकसभेला या मुंडेवाडी या ठिकाणावरून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे मी भूमिपुत्र हा विषय वेगळा कुठून येतो मला माहीत नाही। वास्तविक पाहता मीच एकटा या ठिकाणी भूमिपुत्र असेल असं मला वाटायला लागलेलं आहे। वास्तविक पाहता विकास कामं झालेत का नाही पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येक गावात जावं। मी असं एक गाव सांगणार नाही, 145 गावामध्ये जाऊन कुठेही त्यांनी पाहावं की बाबा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने, महायुतीतील एक घटक म्हणून या नात्याने सांगतो, 145 गावात कुठेही जावावं आणि विकास चेक करावा आणि जी मी कामं घोषित करतोय, डिक्लेअर करतोय किंवा सांगतोय त्याच्यातील एकही काम जर चुकीचं असेल तर मी पाहिजे ते करायला तयार आहे। महायुतीमधून आपण दावेदार आहात, महाविकास आघाडीतून एक विरोधक म्हणून कुणाला पाहावं असं वाटतं? आता महाविकास आघाडीतून कोण उमेदवार येतील ती मीच पाहतोय, तुमच्याबरोबर कोण येणार आहे ते। कारण आज महाविकासाकडे असणारे ह्या पक्षातून त्या पक्षात चाललेत, महायुतीवाले सुद्धा महाविकास आघाडीवर उमेदवारी मागतात। त्याच्यामुळे नक्कीच महाविकास आघाडी काय निर्णय घेणार आहे ते आपण तुमच्याबरोबर मलाही पाहायला मिळेल। तात्या, तुमच्या सहकारी आपले बबनदादा शिंदे महायुतीमध्ये होते, त्याने आज महायुती सोडायची घोषणा केली की महायुतीतनं मी लढणार नाही कारण महायुतीच्या विरोधात वातावरण आहे या जिल्ह्यातलं। तुम्हाला तशी काही भीती वाटत नाही का ह्या मतदारसंघात महायुतीतनं तुम्ही लढायला आता लढताय, महायुतीच्या विरोधात वातावरण आहे, बरेच मुद्दे महायुतीच्या विरोधात आहेत? मी सांगतो, आज सकाळी 9 वाजल्यापासून आत्तापर्यंत मी विविध गावामध्ये जाऊन विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन करतो किंवा ग्रामस्थांशी भेटतोय। त्याच्यामुळे बबनदादांनी काय भूमिका घेतली ही मी प्रत्यक्ष मीडियामधून किंवा कोणाकडून ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही, परंतु मला विचारलं तर मी आपणाला सांगतो, खात्रीशीरपणे पाठीमागील 5 वर्षाचा विकास जो केला, सुरुवातीच्या 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि नंतरच्या 1 वर्ष विरोधात होतो आणि पाठीमागील 15 महिन्यामध्ये महायुतीमध्ये काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली करत असताना फार चांगल्या प्रकारे सर्व मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे। त्या विकासाच्या जोरावरती मी आपल्याला सांगतो की मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि चांगल्या मताने तुमच्या समोरच मी निवडून येईल मी आशा व्यक्त करतो। त्या वारंवार भूमिपुत्राचा मुद्दा समोर येतो, तो आपण कसं करू शकतो? तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी भूमी बी इथंच आहे, मी पुत्र बी इथलाच आहे। मुंडेवाडी या ठिकाणी मला एक 5-6 एकर जमीन आहे। मी लोकसभेला या मुंडेवाडी या ठिकाणावरून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे मी भूमिपुत्र हा विषय वेगळा कुठून येतो मला माहीत नाही। वास्तविक पाहता मीच एकटा या ठिकाणी भूमिपुत्र असेल असं मला वाटायला लागलेलं आहे।